आज कसं झालंय माहिती आहे का, रविवार असल्यामुळे बघा स्वयंपाक तसाच ठेवून आज नाश्ताच बनवायला घेतला. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आज ना पोरांसाठी बघा मस्त सुसला बनवायला घेतला. तर काही ताईंचं म्हणणं होतं की रेसिपी टाकायची. तर त्या कांदा आपण जसं की पोह्याला बघा घेतो ना, कांदा टोमॅटो नाही, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगदाणे, असं कढीपत्ता, जिरी, मोहरी जे काय असं घेतो ना तेच घेऊन असंच वापरायचं आणि स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं मेवा. सकाळी सकाळी मस्त रिमझिम पाऊस पडतोय. हे बघा इकडं पण असंच पावसाचं वातावरण झालंय. आणि आज सकाळी सकाळी ना, ए चिंगुळ इकडे बघ, हाय कर, हाय इकडे बघ की, हाय कर की. आणि इकडे आमची ननंदबाई आल्या त्या. इथं पावसात मस्त चहा झालाय. इकडं ना शेळीच्या दुधाचा मस्त चहा बनवायचा चालू आहे. तर आज काय आलं टाकलं नाही, त्यांना आलं आवडत नाही. हां टाकते की, आधी उकळून घेते ना दूध. तर वेलदुडं टाकले तिकडं मी. चालला तू? बाय, चालला का तू? तिकडं जायचं तुला? तिकडं जायचंय? हा, वा वा वा. आता जाणार? आता चालला तू? उद्या या. नाही चालल्या मग बस, या इकडे, चल मग ये. तिकडं जायचंय वे. बरं जावा, बाय बाय. बाय बाय करतोय गे, बाय बाय. उद्या या आत्या बरोबर या. हां बाय, या उद्याच्याला. हसतंय कसं ताई बघा की दोघा. बाय इकडं, बाय इकडं बघ की चिंगू, इकडं बघ. बाय. पाऊस लागतोय का? पाऊस लागतोय. बाय. संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. आणि आज लवकर स्वयंपाक आवरला. तर एकच दळण आलं होतं, ती माऊलीच पप्पांनी दळलं. आलं की लगेच दळलं लक्ष झाडून काढते. आणि संध्याकाळचं दररोज म्हणलं तर आम्ही बाहेर जेवतो बघा, सगळेजण मिळून बाहेर जेवत असतोय. तर आज ना माझं चाललं होतं स्वयंपाक. तर माऊलीच पप्पांनी आलेल्या दिवाबत्ती केली. तर इकडं ना मग अशी एवढी ताजी ताजी वांगी आली होती बघा, तुम्हाला दाखवते. तर ती वांगी घेतलेली आहेत मी. आणि माझी जास्तीत जास्त सगळ्यात जास्त माझी फेवरेट वांगी येतं. आज अजून स्वयंपाक पण काय बनवला ते दाखवते. तर आज माऊलीच पप्पांचा शनिवार असल्यामुळे मी लवकर स्वयंपाक बनवला. आणि दररोज म्हणलं तर माझं काय दररोज एवढे लवकर होत नाही. आणि आता तसं पण ना दळणं बघा कमीच केलेले आहेत. 1-2 येतात ना, तेवढे दळून देत असे, जास्त काही दळणं दळत नाही. आणि बेसन पीठ पण संपलेले, मी काल डाळ काढलेली ती आज दळून घेतली डाळ. आणि लवकर लवकर ना स्वयंपाक बनवला, बाजरीच्या भाकरी वगैरे बनवल्या. तर अजून माझं आळूवडी वापरतेत, तर आळूवडी तळून घ्यायची राहिली. आज मस्त बाजार आमटी भात वगैरे बनवलाय. साधं सिंपलच आपलं गावाकडलं जेवण बनवले. आणि त्या दिवशी बघा मी आईकडून येताना आंबा आणलेलं, ते पिकलेत का नाही तुम्हाला दाखवते. तर अजून ना 1-2 पिकलेलं, पण जास्त काही कोणी खाल्लं नाही. माऊलीच पप्पाने 1-2 खाल्लेत, जास्त काही पिकले नव्हते. तर आज बघते तर काय भरपूर असं सगळे आंबा पिकलेले होते. अशी ना एवढे छान छान कवळी कवळी वांगी आली होती बघा दारावरती. मग काय, आणि थोडेसे मोठे जे घेतलेत बघा, तर अक्षताला माऊलीला डब्यासाठी भरीत वगैरे करायला होतंय, त्यासाठी मोठी मोठी आणि छोटी. आता ही छोटं वांगं ना मी खारं वांगं बनवायसाठी घेतलंय, आणि मोठी वांगी म्हणलं तर आपलं भरीत वगैरे बनवण्यासाठी. आणि हे जे आंबा आणलं होतं बघा आईकडून, तर ते आंबं मस्तपैकी आपलं सगळे आंबं पिकलेले आहेत. असा पिवळा पिवळा एकदम मस्त छान कलर आलाय. आणि आतून बघते तर एकदम छान आंबा आहेत बरं का. एक कट केलता मी, तर खूप छान आपलं आंबा इथं. आणि खूप छान आपलं आंब्याला बघा अगदी असा पिवळा सुटूक कलर आलेला आहे बघा. आणि एक दोन अजून कच्चे राहिले. माऊलीला आपल्या आता चौकीला गेलेला आहे. तर असं मस्त आंबे पिकले. आता जेवताना ना कधी असं झाकून ठेवलेलं, बाकी काही ठेवलेलं आहे. आणि मस्त दारावरती असं ताजी ताजी वांगी घेतलेली. तर चला आता उद्या संध्याकाळीच बनवता येईल ही वांगी. आता बनवलेली भाजी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पण ना मग अशी येताना बघा आपल्या अक्षूसाठी माऊलीसाठी ना असं छानसं बिस्किट बनवून आणलेले आहेत. आणि चहा बरं खायला खरं सांगते खूप छान लागते बरं का हे बिस्किट. हे सगळं सामान ना मी घरूनच दिलं होतं. तर तूप दिलं होतं, साखर, गरा, वेलदुडं आणि काजू बदाम खसखस असं दिलं होतं, दूध 1 लिटर. तसं सगळं सामान ना मी घरून दिलं होतं. तर हे बघा खूप छान आपलं अगदी खुसखुशीत हे बिस्किट झालेले बघा अशा पद्धतीचं. आणि काय झालं माहिती आहे का, असं गरम 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 असल्यामुळं का नाही आपल्या 2-3 बिस्किट ना असं तुटलेले येतं हे बघा. आणि पण चवीला खूप छान झालेत बरं का, असे ना खूप छान झालेले.
आता संध्याकाळचे ना 6 वाजलेले आहेत बघा. आता पटपट मला स्वयंपाक आवरून घ्यायचा होता आणि त्याच्यामध्ये ना पाहुणे पण आले होते. त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही मी. तर चहा वगैरे झाला आणि ते लगेच गेले. तर मग मला स्वयंपाक बनवायचा होता आणि म्हणलं चला अगोदर स्वयंपाक बनवून घेऊयात. परत आभाळ गच्च भरलेलं होतं आणि लाईट कधी-कधी जाते, कधी-कधी थांबते. तर इकडे मी भात शिजायला टाकला होता. तर आज मला आळूच्या वड्या बनवायच्या होत्या. खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, आपलं ओवा, जिरे हे असं थोडंसं चवीपुरतं मीठ घालून ना असं मिक्सरला सगळं हे पेस्ट करून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर मी साईडला बघा आळूची पानं वगैरे धुवून ठेवली होती. त्याच्यात वड्या बनवायच्या होत्या मला. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यानंतर बघा असं ना बाहेर आम्ही ओट्यावर दररोज जेवायला बसत असतो सगळेजण मिळून. तर आपलं अळूच्या वड्या वगैरे मस्त झालं होतं. आता जास्त काही व्हिडिओ शूट करत बसले नाही कारण आभाळ गच्च भरलेलं, पाऊस वगैरे येतोय ना, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काय शूट केला नाही. तर या सगळे जेवायला. सकाळचे ना 5 वाजलेत बघा. पाऊस काय बंद व्हायचं नावच घेईना. तर सकाळपासून असं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. जास्त मोठा काय नाही, पण असंच रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. जरा बराच आहे ना. आपलं माऊलीची बघा कशी मस्ती चालली, झापाखाली बसलाय जाऊन पिल्लांना. हे बघा कशी मस्ती आहे, पिल्लं घेऊन ना माऊली कसा बसलाय झापाखाली. कसं धरून बसलाय. सोड माऊली सोड, सोड बाळा तसं करून सोड. नाही ती जात तू नाही ये बाहेर. चल 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 बाहेर ये लवकर. माऊली का नाही आगावपणा करत असतो बघा. सोडा सोड 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 सोड. हां नाही ती जात आता. माऊली चलाय आगावपणा असतोय है ना माऊली बाळ. उद्याच्याला शाळा. सुद्धा पाऊस चालू आहे सकाळपासून, असंच पाऊस चालू आहे. तर शेळी भिजायला लागली आपल्या है ना माऊली. सकाळ धरणं चासा पाऊस चालू आहे. कपडे सुद्धा ना आज अजिबात सुकली नाही. तर काल सुद्धा हे झालं होतं आणि माझे कालचे अजून कपडे थोडे थोडे ओले इथं. कालचे कपडे पण अजून वाळायला लागलेत. जसं हे पावसाचं चालू झालं आहे, जास्त मोठा पण नाही. आणि सकाळपासून ना आता सकाळपासून तर कसं म्हणायचं 2-3 दिवस झालं काय बंद व्हायचं नावच घेईना. 2 दिवस झालं आणि आज सुद्धा तसंच आहे दिवसभर. या पावसात ना माझं मस्त कडक कडक असा चहा बनवायचं चालू आहे. तर भावावर ना इतकं थंडी सुटली बघा पावसामुळं भरपूर असं. मस्तपैकी गरमागरम असा चहा. तर जास्त चहा बघा माऊलीला दिलाय कारण माऊलीला चहा बिस्किट खायचंय आणि मला इकडं चहा शॉपचे चहा पित नाहीत आणि आज माऊलीचे पप्पा आलेले नाहीत. त्या सगळे मस्त गरमागरम चहा प्यायला. गरमागरम चहा आणि माऊलीचं आपलं चहा आणि बिस्किट खायचं चालू आहे. तर बाहेर पाऊस चालू आहे ना, तर मस्त चहा बिस्किट बनवलेले. चहा जरा गरमागरम चहा. आज ना दिवसभर पाऊस चालू होता बघा. आता जास्त काही व्हिडिओ शूट केला नव्हता मी, पण असं आज रविवार असल्यामुळे बघ आजचा दिवस ना फक्त शेवटचा दिवस होता आता हे खाण्याचा. म्हणजे की आपला आता जसं की अधिक मास महिना संपला होता, तर त्याच्यानंतर मी मटण काही बनवलं नव्हतं. आज बऱ्याच दिवसातून असं मस्त मटणाचा बेत होता आणि आमचं दररोजच बघा हे बाहेर बसून असं सगळ्यांचं मिळून जेवण चालू असतंय. तर आता आभाळ भरलं होतं आणि पाऊस ना चालूच होता, रिमझिम रिमझिम सकाळपासून असं चालूच होतं. तर या सगळे मस्त जेवायला